भूतकाळातल्या काही गोष्टी वर्तमान काळावरती परिणाम करत असतात। आपण ज्या पद्धतीने त्याचा विचार करतो, ज्या पद्धतीने आपण त्या भूतकाळातल्या गोष्टींचा, घटनांचा अर्थ काढतो, त्या सगळ्याचा परिणाम आपल्या वर्तमान काळावरती होताना नेहमीच दिसतो। म्हणूनच भूतकाळामधली जी नाती आहेत, पास्टमधले जे तुमचे रिलेशन्स आहेत कोणाही सोबतचे, आणि त्याच्याबद्दल असणारे तुमचे अनुभव, विशेषतः कटू अनुभव, नकारात्मक अनुभव, आणि त्या अनुभवांबद्दल असणाऱ्या तुमच्या भावना ज्या अजूनही तुमच्या मनामध्ये घर करून आहेत, आणि त्यामुळे भूतकाळातल्या असणाऱ्या नात्यामुळे नवीन नात्याबद्दल मनामध्ये निर्माण असणारी भीती, धाकधूक किंवा असुरक्षितता याच्यामुळे नवीन नात्यावरती त्याचा परिणाम होताना दिसतो। आणि म्हणूनच आपण आज या विषयावरती बोलणार आहोत। नमस्कार, मी पल्लवी पाटणकर, मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे। मनोवेदमध्ये मनाशी संबंधित सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते। जर तुम्हाला यात आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवरती असे बरेच व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये आपण मानसिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी कुठल्या कुठल्या मार्गांचा आपण अवलंब करू शकतो। अगदी नित्यनियम आणि साध्या सोप्या गोष्टी आहेत, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स आहेत, कृतज्ञतेची भावना कशी व्यक्त करायची, किंवा अगदी साधे सोपे रिलॅक्सेशन आहेत ते कसे करायचे, ह्या सगळ्याचं मार्गदर्शन केलेलं आहे साध्या सोप्या शब्दांमध्ये। तर त्याची मदत तुम्हाला होऊ शकते। चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्ट दिसतील आणि प्लेलिस्टमध्ये वर्गवारीनुसार, कॅटेगरीनुसार व्हिडिओज तुम्हाला त्याची मदत घेता येऊ शकते। तर आज आपण भूतकाळातलं नातं वर्तमान काळातल्या नात्यावरती कशा पद्धतीने परिणाम करतं, किंवा ते करू नये ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो याच्यावरती बोलतो आहोत। बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की भूतकाळामध्ये, पास्टमध्ये जे काही नातं तुमचं व्यवस्थित नव्हतं चालत, किंवा त्याच्यामध्ये काही तुम्हाला कटू अनुभव, नकारात्मक अनुभव येऊन गेलेले आहेत, आणि त्याच्यामुळे तुमच्या ज्या भावना आहेत त्या विशिष्ट नात्याबद्दलच्या त्या खूप नकारात्मक झालेल्या असतात, आणि मग कुठेतरी एक जनरलायझेशन झालेलं असतं। जनरल स्टेटमेंट आपण स्वतःला सांगत असतो की सगळेच जण असे असतात, किंवा सगळेच जण विश्वासघात करणारे असतात, सगळेच जण मला समजून न घेणारे आहेत, किंवा मला येणाऱ्या काळामध्ये जर माझं नातं जोडलं गेलं तरी सुद्धा मला परत तसेच अनुभव येतील, आणि परत तशाच नकारात्मक अनुभवांना मला सामोरं जावं लागेल, आणि मग मला परत तोच त्रास होईल, परत तेच दुःख किंवा परत त्याच वेदनांना मला सामोरं जावं लागेल, आणि म्हणून मला नवीन नात्याची सुरुवात करायचीच नाही आहे, किंवा केलीच तर मग त्याच्यामध्ये जुन्या नात्याच्या कंपॅरिझन्स, तुलना करणं वारंवार, किंवा सतत ते मनात असल्यामुळे त्याच दृष्टिकोनातून, संशयाच्या दृष्टिकोनातून, किंवा ती असुरक्षितता आहे तिच्या दृष्टिकोनातून नवीन नात्याकडे बघणं, हे असे बरेच प्रकार होत असतात। आणि मग त्या सगळ्या गोष्टीमुळे नवीन नातं एकतर निर्माणच होत नाही, किंवा निर्माण झालं तरीसुद्धा मग ते ह्या अशा दृष्टिकोनामुळे ते बिघडायला वेळ लागत नाही। म्हणून आपल्याला एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण नेहमी आपला जो काही भूतकाळ आहे, भूतकाळामधलं नातं असेल, भूतकाळामधले आपले कटू अनुभव असतील, ते एका जागी ठेवून आता ह्यानंतरचं जे माझं आयुष्य आहे ते वेगळं आहे, किंवा ते स्वतंत्र आहे, आणि ते कसं घडवायचं हा कंट्रोल, हा जो चॉईस आहे तो माझा आहे, अशा दृष्टिकोनातून आपण त्या उरलेल्या आयुष्याकडे बघण्याची सुरुवात केली तर आपल्याला प्रत्येक दिवस, आयुष्यातला येणारा प्रत्येक दिवस वेगळा वाटेल, आणि आपण त्या सगळ्यांचा एक कलेक्शन किंवा समुच्चय असा न बघता आपण प्रत्येक दिवसाला एक वेगळं म्हणून ट्रीट करू, किंवा प्रत्येक नात्याला एक वेगळा न्याय आपल्याला देता येऊ शकतो। म्हणजे जर जास्त स्पष्टीकरण द्यायचं झालं तर आपण असं इथे म्हणू शकतो की आपल्या आयुष्यातला एक छोटासा भाग आहे, जे काही कटू अनुभव आपल्याला येऊन गेले, किंवा जे काही आपलं नातं असेल त्या नात्यामध्ये आपण जो काही वेळ घालवलाय, 2 वर्ष असेल, 4 वर्ष असेल, 10 वर्ष असतील, जे काही असेल, तो आपल्या आयुष्यातला एक भाग होता, आणि आता आपल्या आयुष्यात अजूनही काही गोष्टी होणार आहेत किंवा होत आहेत, आणि त्यांच्याकडे आपला असणारा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपल्याला पूर्णतः वेगळा ठेवायचा आहे, की ज्याच्यामध्ये आपण कुठेही तुलना त्या जुन्या नात्याशी किंवा जुन्या नात्यातल्या व्यक्तीशी, नवीन नात्यातल्या व्यक्तीची तुलना ही आपण पूर्णतः एकतर थांबवली पाहिजे, की आधीच्या नात्यामध्ये मला असे अनुभव आलेत, किंवा ती व्यक्ती अशा पद्धतीने वागत होती, आणि आता ही सुद्धा तशीच वागते का, किंवा हिची सुरुवात आहे का, आणि मग पुढे जाऊन ही तशाच पद्धतीने वागणार आहे का, हे जे निष्कर्ष आहे किंवा हा जो दृष्टिकोन आहे हा मुळात इथे बदलणं गरजेचं आहे। कारण प्रत्येक माणूस वेगळा आहे। जरी
साधर्म्य असलं किंवा काही गुणधर्म समान वाटत जरी असले तरी प्रत्येक माणूस वेगळा आहे, प्रत्येक माणसाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे किंवा त्याच्या आजूबाजूचं वातावरण वेगळं आहे. आणि म्हणूनच आपण जे काही आधी अनुभव आलेले आहेत ते एका जागेवर ठेवून आत्ता या नवीन नात्यामध्ये मला काय करण्याची गरज आहे किंवा आधीच्या नात्यामध्ये काही ज्या गोष्टी आहेत, कटू अनुभव आले असतील तर त्याच्यामध्ये मला त्यावेळेला काय करता आलं नव्हतं किंवा मी काय करणं अपेक्षित होतं आणि मी ते नाही केलं, तर आता ते मला ह्या नवीन नात्यासाठी करता येऊ शकेल, जेणेकरून मला ते कटू अनुभव किंवा वाईट अनुभव मला टाळता येऊ शकतील किंवा ते होणारच नाहीत, ह्याच्यासाठी मला आधी काळजी घेता येऊ शकेल. तर हाही एक विचार इथे खूप महत्त्वाचा आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट मला इथे वाटते की जशी दोन व्यक्तींची तुलना आपल्याला करायची नाही आहे, तसं आपल्याला प्रत्येक घटना आणि प्रसंग याची सुद्धा तुलना करणं बंद करायचं आहे. म्हणजे आत्ता जे काही घडतं आहे त्याला आत्ताच्याच दृष्टिकोनातून बघणं आणि नवीन नात्याकडे एका निकोप दृष्टिकोनातून बघणं किंवा आधीचे जे काही मनातले नकारात्मक विचार आहेत ते पूर्णतः एका बाजूला ठेवून आत्ता या वेळेला या नात्यासाठी मला काय करायचं आहे किंवा मला किती वेळ द्यायचा आहे, कसा वेळ द्यायचा आहे किंवा कसा संवाद साधायचा आहे किंवा ज्या भूतकाळामध्ये ज्या गोष्टी घडल्यात त्याच्यातून काय शिकून मला आत्ता काय बदल करायचे आहेत या नवीन नात्यामध्ये, हा सगळा विचार इथे होणं खूप गरजेचं आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मला इथे सांगावासा हा वाटतो की खूपदा आपण मनामध्ये जे काही गृहीतकं मांडलेली असतात ना की समोरच्या माणसाबद्दल, की समोरच्या माणसाने माझ्यासाठी हे केलं पाहिजे किंवा तो हे करणारच किंवा तो असं करणारच नाही, हे जे काही गृहीतकं आहेत ना ती गृहीतकं आधी आपण बाजूला ठेवून समोरचा माणूस हा माणूस आहे आणि त्याला त्याचे विचार आहेत किंवा त्याचा विचार करण्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे आणि परिस्थितीनुसार किंवा मनस्थितीनुसार, शारीरिक स्थितीनुसार माणसाची जी मनस्थिती आहे ती बदलत जाते किंवा त्याचे निर्णय बदलत जातात किंवा त्याच्या प्रायोरिटीज, त्याच्या आयुष्यातले प्रेफरन्सेस आहेत ते बदलत जातात. म्हणूनच गृहीत धरणं की यावेळेला हा माणूस हे असं असं करेल किंवा तो करणारच किंवा तो करणारच नाही, अशा पद्धतीची गृहीतकं न मांडता तिथे मोकळेपणाने कम्युनिकेशन करून जाणून घेणं की त्या माणसाला काय शक्य होणार आहे किंवा काय नाही शक्य होणार आहे आणि त्याच्या मागची कारणं काय आहेत किंवा त्याला आपल्याकडून काय करून घेण्याची अपेक्षा आहे किंवा कोणत्या मदतीची अपेक्षा आहे, हे जर आपण वारंवार संवाद ठेवून कोणतीही गृहीतकं न मांडता, ॲझम्पशन्स न मांडता ते संवादाच्या माध्यमातून जाणून घेतलं तर त्याच्यातनं बरेचसे वाद टाळता येतात. आणि मी नेहमी असं म्हणते की आपल्याला कोणतंही नातं हे गॅरंटीने येत नाही आयुष्यात, त्यामुळे आपल्याला त्या नात्यावरती प्रत्येक वेळेवरती प्रत्येक टप्प्यावरती काम करावं लागतं. म्हणजे असंही गृहीत धरून चालणार नाही की आता जुनं झालेलं आहे नातं किंवा बरेच वर्ष झाले तर मग आता समजून घेतलंच पाहिजे किंवा आता कळायलाच पाहिजे, तर असं नाही आहे. इथे आपल्याला प्रत्येक वेळेला प्रत्येक टप्प्यावरती काम करावं लागतं, आपलं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये द्यावं लागतं. आपल्याला ते नातं जपण्यासाठी किंवा ते चांगलं राहण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात, म्हणजे नात्यातल्या दोन्ही व्यक्तींना, आणि एकमेकांसाठी वेळ द्यावा लागतो किंवा ज्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी संवाद साधणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपण सतत ॲक्टिव्ह राहणं त्या गोष्टीमध्ये किंवा ती जपण्यासाठी, ती वाढवण्यासाठी आपलेही प्रयत्न तितकेच महत्त्वाचे आहेत. ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला आधीचे अनुभव आणि आत्ता येणारे अनुभव याची कुठलीही तुलना करायची नाही आहे. ती करत राहिलो आपण तर आपण प्रयत्नच करणार नाही. आपण फक्त तिथे नशिबाला दोष देत राहू किंवा हेच माझ्या वाट्याला यायचं होतं किंवा हे असंच माझ्या वाट्याला येत राहणार आहे, मला माहिती आहे आणि मग मी दुर्दैवी आहे, असं काहीतरी एक लेबल लावून आपण मोकळे होतो. आणि मग आपल्याला काय करायचं आहे किंवा त्या नात्यात बदल करण्यासाठी आपण काय करू शकतो, आपली जबाबदारी काय हे लक्षातच येत नाही आणि आपण फक्त आणि फक्त समोरच्या माणसाला त्या होणाऱ्या वाईट घटनांसाठी, दुर्दैवी घटनांसाठी किंवा वादासाठी जबाबदार ठरवतो. म्हणूनच आपल्याला प्रत्येक दिवस हा एक वेगळा समजून त्या प्रत्येक दिवसात माझे प्रयत्न हे वेगळे असणार आहेत आणि मला त्या नात्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन हा नवीन ठेवायचा आहे किंवा निकोप ठेवायचा आहे, स्वच्छ ठेवायचा आहे, हा विचार इथे करणं महत्त्वाचं आहे. तरच आपल्याला नवीन नात्याकडे सुदृढ दृष्टिकोनातून बघता येईल किंवा ते नातं टिकवण्यासाठी आपल्याला ते सोपं जाईल.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचत राहावी यासाठी शेअर करा आणि अशा वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.